स्वामींचा अनुभव असा म्हणायचा की मध्यंतरीच्या काळामध्ये माझ्यावरती म्हणजे थोडंसं वाईट दिवस आले होते आणि मग त्याच्यामुळे देवपूजा करणं वगैरे असं मी सोडलं होतं. सोडल्यातच जमा म्हणजे घरात देव आहेत म्हणून त्याची पूजा करायची, मी ते देव रोज पूजले पाहिजेत या आहे नाही, फक्त म्हणजे मनापासून पूजन झालं नव्हतं. आणि असं वाटायचं की मी किंवा माझ्या नवऱ्याने कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही किंवा वाईट विचार नाही केला, मग आमच्याबरोबरच देव असं का करतोय. तर सध्या फेसबुकला जे रील प्रकरण आहे म्हणजे वाईट असतं म्हणतात, पण त्यातूनच मला स्वामींचा एक उपदेश मिळाला की घाबरू नकोस, तुझ्यासाठी काहीतरी मी छान करू इच्छितो, म्हणून थोडासा वेळ लागतो, तर थोडा धीर धर असं. आणि त्या याने माझा दृष्टिकोन बदलला आणि मी असा वेगळ्या दृष्टिकोनातून मी विचार करते की खरंच स्वामी आहेत आणि स्वामींनी माझ्यासाठी खूप चांगला काही विचार करून ठेवला आहे आणि त्यांचं नामस्मरण करत असते मी. आणि म्हणजे मी देवभक्त आहे, पण असं म्हणजे जे इतर पूजा करतात किंवा नामस्मरण दिवसभर बसून करतात तसं माझ्याने होत नाही कधी. स्वामींनी समाधान वाटतं. स्वामी समर्थ.